Hello dear students, today we are going to see appreciation of this poem. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वी मधील दुसरी कविता इंडियन वीवर्स या कवितेचे अप्रिसिएशन बघूया. तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये 4 मार्क्सला विचारला जाते. चला या ठिकाणी कसा प्रकार प्रश्न विचारला जातो, राइट एन अप्रिसिएशन ऑफ दिस पोएम. तर या प्रश्नाला अनुसरून एक पोएम दिलेली असते आणि त्या कवितेचं तुम्हाला अप्रिसिएशन करायचं असते. अप्रिसिएशन करायचं असते म्हणजे नेमकं काय करायचं असते, तुम्हाला त्या कवितेमध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहे हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असते. म्हणजेच त्या ठिकाणी जर तुम्हाला पॉईंट्स आले तर पॉईंट्सनुसार त्या ठिकाणी लिहावं लागेल. जर पॉईंट्स दिले नसतील तर तुम्हाला सेल्फ पॉईंट तयार करून त्या ठिकाणी किंवा तुम्हाला पॅराग्राफ करून लिहावं लागेल. चला तर याचे आन्सर बघूया. काय राहील नेमकं या अप्रिसिएशनचं आन्सर कसं राहील याविषयी आपण जाणून घेऊया. आन्सर बघूया. अबाउट द पोएम. जर पॉइंट्स आले असेल तर लिहा, नाहीतर पॅसेज करून लिहिता येते तुम्हाला. इट इज अ शॉर्ट पोएम व्हेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट्स दॅट द वीवर्स व्ह्यू ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. म्हणजेच काय, कवितेविषयी दिलेली माहिती आहे याच्यामध्ये. पहिला पॅसेज जर केला असेल अशा प्रकारे तुम्ही माहिती लिहायची. म्हणजे ही एक कविता कशी आहे, शॉर्ट पोएम आहे. अबाउट द पोएट, कवीविषयी लिहायचे आपल्याला. म्हणजे कवी म्हटलं तर या ठिकाणी कोण आलेले आहे, सरोजिनी नायडू पोएटेस आहे. सरोजिनी नायडू शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट अँड ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल. तर या ज्या कवयित्री होत्या या राजकारणी होत्या, स्त्रीवादी होत्या आणि विशेष म्हणजे काय, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यानंतर थीम बघा. थीम म्हटलं तर कुठल्या टॉपिकवर ती कविता आहे त्याचे प्रेझेंटेशन याच्यामध्ये करायचं असते, कुठलीही पोएम असू द्या. द पोएम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ: बर्थ, चाइल्डहुड, adulthood, young, and death, old. The colors mentioned in the stanzas indicate the moods related to the events. म्हणजेच या थीममध्ये काय सांगितलं आहे, जे 3 स्टांजा आलेले आहे ते 3 स्टांजा कशाविषयी वर्णन केलेलं आहे. जसे की फर्स्ट स्टांजामध्ये चाइल्डहुड, सेकंड स्टांजामध्ये ॲडल्टहुड आणि लास्ट जो स्टांजा होता थर्ड तो कशाविषयी होता, ओल्ड, डेथ याविषयी होता. नाउ नेक्स्ट पॉइंट, पोएटिक डिवाइस. फिगर ऑफ स्पीच used in this poem are metaphor, simile, imagery, metaphor, alliteration. The poem has 2 rhyming couplets. The poem has been written in iambic tetrameter. Iambic tetrameter हे काय आहे, काव्य प्रकार. The poet has used vivid imagery in correlating the parts of a day to the stages of life. अशा प्रकारे तुम्हाला पोएटिक डिवाइसमध्ये लिखाण करावं लागेल. म्हणजे जेणेकरून कुठल्या प्रकारचे राईम, फिगर ऑफ स्पीच आलेले आहे याविषयी माहिती त्या ठिकाणी द्यायची असते. ठीक आहे. तर किमान तुम्ही पॅसेजमध्ये जर लिहिलं तरी तुमचे आन्सर काय होईल, राईट येईल, नो डाऊट. चला नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. किंवा ओपिनियन. हा एक आपण काढलेला पॉईंट आहे. जर तुम्हाला पॉईंटमध्ये लिहायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट पॅसेजमध्ये लिहू शकता. द पोएम डिपिक्ट्स 3 स्टेजेस ऑफ लाईफ असोसिएटेड विथ द कलर स्कीम. ही जी कविता आहे या कवितेमध्ये जीवनाचे 3 स्टेजेस वर्णन करते आहे. कशाशी संबंधित आहे, विथ कलर स्कीम. इट इज द स्पेशल फीचर ऑफ दिस पोएम. म्हणजेच या कवितेचं खरं वैशिष्ट्य सांगितलं गेलेलं आहे. कलरशी याची जी स्टेजेस जोडल्या गेलेल्या आहे. ठीक आहे. स्टेजेस कोणत्या, ह्युमन लाईफच्या. दॅट्स वाय आय लाईक द पोएम व्हेरी मच. अशा प्रकारे मला ही कविता खूप आवडली. इन दिस वे वी हॅव सीन दॅट द अप्रिसिएशन ऑफ धिस पोएम. थँक्यू.